मित्रांनो, तर आता आपण चाललेलो आहे जिमला. माझ्यासोबत आहे तन्मय भाई. आपण नेहमीप्रमाणे आपल्या गाडीवर चाललेलो आहे. थोडं आपला स्टेशनला काम आहे, तो काम करूया. डायरेक्ट आपण जिमला भेटूया. चला पब्लिक, तर आता आपण आलेलो आहे फायनली जिमला. भाईचे काय ऐकन आहे भाई. चला आता डायरेक्ट आपण जिममध्ये भेटूया वरती. तर मग काय म्हणायचं आज लेग्स काय करायचं. चला आज मंडली तर आज लेग मारूया. बघूया काय होते आज आमचा फंटर नाही. नुसता टाइमपास चाललाय याचा मित्रांनो. काय बॉडी तर होत नाही याची. नुसता टाइमपास ना आपा. काय आहे ते नुसता टाइमपास चालले ना. उपर सेट बघू. चल उपर सेट. तोंड बघ गदे आहे. चला मित्रांनो आता मारून भेटूया. तोंड बघ बदक. त्याला आकडे यायली वाटतं. बघ आकडे यायली. बाई काय ऐक नाही जिम. चल काय बोलतो भाई. कैसे वाटते आज लेग करून. उद्याचं वाटलं मित्रांनो. तर आज आपली हे आहे काय उद्यान बाहेरचं नाव आहेत ना, हनुमान मंदिराची आमची पालखी असते 12 तारखेला. तर आता आमचे चला मित्रांनो, जर आता आपण जिमवरून आलेलो डायरेक्ट घरी. तर आता आपण थोडी आंघोळ वगैरे करूया. लाईक घामवलेलं आहे. आंघोळ वगैरे करूया, फ्रेश होऊया. नंतर डायरेक्ट आपण जाऊया हनुमान मंदिराच्या इथे बायांचे गाणे ऐकायला. नंतर भेटूया. चला मस्त फ्रेश वगैरे होऊया. भेटूया नंतर. चला मित्रांनो, मस्त असा रेडी झालेलो आहे. मस्त कपडे घातलेले आहेत, ढिल्ले मस्त. आज बायांचे गाणे ऐकायचे आहेत. चला आता वाजलेले आहेत 8:30. आता पण उभी 9चे आहेत. थोडं आपल्याला ईस्टला जायचं आहे शर्ट घ्यायला. तन्मय पोचलेला आहे तिथे. माझ्यासोबत तन्मय आहे. तिथे गेलाय म्हणजे आधीच. तर बोललो ये भारी शर्ट तू पण बघ, तुला पटते का. चला आता तिथे जाऊया. नंतर भेटूया काय होतं बघूया आजच्या ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो, तर आता आपण गेलो होतो शर्ट बघायला. मित्रांनो, तर आता आपण पोहोचलेलो आहे चालू नव्हता. गाडीवरच हनुमान मंदिराच्या बाजूला जायला. तर पब्लिक बघू शकतो तुम्ही किती तुफान पब्लिक आहे. सगळ्या मेरू गाव आलेलं आहे. गायांचे गाणे चालू आहेत मस्त असे. बघा ऐका तुम्ही. पुढे अजून ऐकवतो मी तुम्हाला. आधी पब्लिक बघा किती सारे. डायरेक्ट जाऊन तुम्हाला दाखवतो काय सीन आहे काय. भेटू डायरेक्ट पुढे.
बघू शकता यो आहे मंदिर, वेशी माते मंदिर, नेरुल गाव. मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे वेशी माशाच्या इथं आतमध्ये. बघा असं आहे. आम्हाला आता देवादादा माहिती देतोय कसं काय आहे. दादा काय सांग जरा. पूर्वीपासून म्हणजे आम्ही लहान होतो तर वेशी होती, आपली गावाची वेस असते त्याप्रमाणे वेशी होती. पण 2-3 वर्षापासून जयंतांनी युवकांनी सर्वांनी ठरवलं होतं का वेशीचं काम काढायचं आहे, पण त्याला मूर्त येत नव्हता. आणि गेल्या वर्षी पण जेव्हा हनुमान जयंतीचे पैसे राहिले होते त्याच्या माध्यमातून जयंत बोलला की आपण गावकीची मीटिंग घेतली पाहिजे. तर ज्येष्ठ आणि युवक आणि एक अनुभवी जे कोणाला माहिती होती वेशीबद्दल त्यांनी सर्वांनी एक मीटिंग घेतली आणि वेशीजवळच आणि काम केलं पाहिजे वेशीचं, वेशी मातेचं. आणि मराठी शाळा, वेशीजवळ आणि हनुमान मंदिराजवळ अशा 3 मिटिंगी झाल्या. त्याच्यानंतर मग तो मंजूर करण्यात आले आणि पॅम्पलेट घरोघरी वाटण्यात आल्या आणि वेशी मातेचं काम आपण हाती घेतलं. तर सर्वांना त्यांना आमंत्रण पण दिले होते. वेशीला बसण्यासाठी कोणी जेव्हा संतोष म्हात्रे या बसण्यात आले होते आणि ती विधी संपन्न झाली होती. आणि त्याच्यानंतर वेशीचं काम करण्यात आलं आणि सर्व युवकांनी आणि नेरुळ गावातल्या रहिवाशांनी आणि स्थानिकांनी आजूबाजूतले इथले पण जे रहिवासी आहेत त्यांनी पण पूर्ण फुलाची पाकळी करून आणि सहकार्य भरपूर केलं आहे. आणि दिवस रात्र मेहनत करून ही वेशी माता मंदिर खूप छान पद्धतीने आणि प्रथमच असं दिसतं का नेरुळ गावामध्ये ज्येष्ठ असतील, महिला असतील आणि युवक एकत्र आलेत आणि वेशी मातेचं जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा ही योग्य पद्धतीने झाली आहे. आताच ही वेशी माता काल फुलांनी आणि पाण्याने धुतली वगैरे आणि आज ही निद्रा अवस्थेमध्ये वेशी माता आहेत. आणि तुम्ही बघू शकता सर्व तांदूळ वगैरे. तांदूळ काला टाकला दादा? हे प्राणप्रतिष्ठेच्या पहिले जेव्हा देवी आपली असते ही निद्रा अवस्थेमध्ये म्हणजे झोपलेली, आता त्यांना झोपी गेलेलं असते 1 दिवस फक्त करून. उद्या त्यांची प्राणप्रतिष्ठा आणि जीर्णोद्धारचा ते कार्यक्रम आहे ते आपण घेतले आणि उद्या कलश यात्रा निघणार आहे त्या माध्यमातून. आता आपल्याला जयू दादा अजून माहिती देतोय. दादा हे तांदूळ बिंदूल काला टाकलाय जरा सांग. तांदूळ टाकला हा तो शेवटचा भोग आहे. चार भोग आपण दिले. पहिला पाण्याचा दिला, पूर्ण दिवसभर कपडा टाकला होता कारण की तूल वाचतोय. जी ग्रामदेवताने ही स्थापित आहे इथं, मूर्ती नाही की आपण पाण्यात ठेवू शकतो म्हणून तिला लाल कपड्याने पूर्ण झाकून दिवसभर पाण्याचा अभिषेक दिला. आज सकाळी 1.25 किलो चिल्लर एक जे कॉईनचे पूर्ण आपण त्याचा भोग दिला. त्याच्यावर पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुलांचा भोग दिला. आणि आता हा ब्राह्मण आले होते अभिषेक झाल्यानंतर ही देव निद्रा अवस्थेत जातो. शेवटचा भोग असतो. आज दिवस झोपले, आजचा दिवस झोपतील व उद्या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पूर्ण गावाचं रक्षण करतील. आणि ग्रामदेवी वेशी माता आहे. गावची सुरुवात या वेशी मातेपासून होते. ग्रामस्थांची आणि युवकांची इच्छा होती हा मंदिर बनावं. याच्या आधी कधी बंद नव्हतं. सर्व एक युवक आले, एकत्र आले, ग्रामस्थांनी ज्येष्ठांनी सहकार्य केलं आणि आज ही 2.5 महिन्याच्या कालावधीनंतर आज वास्तू पूर्ण झाली. उद्या सकाळी प्राणप्रतिष्ठा आहे. 8 वाजता प्राणप्रतिष्ठा सुरुवात होईल. एक साईडला प्राणप्रतिष्ठा 5 वाजता चालेल. त्याच कालावधी 10 वाजता वेशी मातेचं पालखी मिरवणूक आहे. हनुमंत आपले गावचे ग्रामदैवत त्यांना भेट देत राम मंदिर आहे तिथं व गावदेवीच्या भेटीला जातील. गावदेवीच्या भेटीवर आल्यानंतर चक्री भजन गावातले सर्व भजन मंडळ एकत्र येऊन इथं चक्री भजन करतील. त्याच्यानंतर आरती होईल प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतर व महाप्रसाद असा एकंदर कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीनं आपण ठेवला आहे. संध्याकाळी हरिपाठ आहे. त्याच्यानंतर सांगायचं होईल काय हे चावलाचं काय करतील दादा? ते याचंच जेवण बनल का उद्या? आज देवाला हा भोग दिलेला आहे. याच तांदळाचं उद्या पूर्ण जेवण बनेल आणि तोच पूर्ण ग्रामस्थांनी इथले नागरिक ग्रहण घेऊ. मित्रांनो बघू शकता सकाळची तयारी आतापासूनच चालू केलेली आहे.
फुलं बिलं लावायला चालू केलेले आहेत. ते रांगोळ्या काढायला चालू केलेल्या आहेत. हे बघा सगळ्या गावातल्या लेडीज आलेल्या आहेत रांगोळ्या करायला. हे बघा तिथे पण चाललेलं आहे. बघू शकता सकाळची तयारी आताच चालू झालेली आहे. रांगोळी बिंगोली चालू झालेली आहे. बघा तिथे डेकोरेशन चालू आहे. चला मित्रांनो, तर आता आपण चाललेलो आहे घरी, म्हणजे आमच्याच गावात आहे. आता चला जाऊया घरी. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. झालेला आहे बायांचे गाणी वाजून. चला आता भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या सकाळी. कलश यात्रा.